विषय मीडियातून बोलायचा नाही आहे ना. एवढा मोठा समाजाचा विषय, एवढं मोठं सरकार ते शंभूराजे साहेब चालवतात. मीडियातून खेळायची गोष्ट थोडी आहे. मी इकडून बोलायचं, त्यांनी तिकडून बोलायचं. त्यांनी समोर येऊन चर्चा केली पाहिजे ना. हे काय मीडियातून खेळायचा विषय थोडा इतका लहान विषय आहे का मराठा आरक्षण? त्यांनी समोर येऊन बोलायला पाहिजे. प्रवीण दरेकर काल एक स्टेटमेंट असं केलं, मनोज जरांगे पाटील जे प्रामाणिक आहेत, त्यांची ताकद आहे, समाज त्यांच्या पाठीशी आहे, पण समाज त्यांच्या सातबाऱ्यावर नाव करून गेलेलं नाही अशा पद्धतीची टीका तुमच्या समाजाचं सातबारा तुमच्या नावावर नाही. तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही लढता, या सगळ्या गोष्टी असल्या तरी भान ठेवून बोलावं, शिवराय भाषा वापरू नये. झालं वाटतं छगन भुजबळचं आणि त्यांचं रक्त एक, त्याची तीच भाषा होती छगन भुजबळची. घेतलं वाटतं इकत. बोलतो मी जरा उपोषण संपला ना सगळ्याचा हिशोब करतो क्लिअर. उपोषण झाल्यावर मला जर त्रास होतोय, माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय आणि तो माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव ह्या मराठ्यांच्या नेत्याला नाही आहे. त्यांना काय माहीत आमच्या उपोषणामुळं काय आलं असते ना, आरक्षण नसल्यामुळं समाजाचे काय आलं असते. उपोषण संपलं ना ते जे जे बोलले त्यांचा हिशोब पुरा करील मी. आता त्रास होतो मला बोलायला. मुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय काल घेतला. ही मुलगी आली होती आणि व्हॅलिडिटीमुळे अनेक मुलांचे प्रवेश होतील की नाही अशी शंका होती. तुम्ही त्यावेळेस भावनिक आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की 6 महिने व्हॅलिडिटीसाठी वाढून देतील. याचं तुम्ही काय म्हणाले त्याकडे? मुख्यमंत्र्यांनी तुमची गोष्ट ऐकली? काय केलंय? 6 महिने मुदत वाढवून दिली व्हॅलिडिटी. वा वा, खरंच कौतुक मुख्यमंत्र्याचं. मी इथून मागं बी म्हणत असतो मराठ्याला आरक्षण देऊ शकते तर फक्त शिंदे साहेबाचं. म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या. तुम्ही उशीर करायला एवढंच. समाजाचे हाल अपेष्टा व्हायला लागल्यात, त्या झाल्यावर तुम्ही द्यायला पण उशिरा द्यायला. देऊन द्यायचं तर पटकून द्या असं म्हणणं आहे आमचं. त्यांनी 6 महिन्याचा जर निर्णय घेतला असला तर खरंच पासून अभिनंदन, कौतुक मुख्यमंत्र्यांचं, सरकारचं सुदोगाचंही. फक्त त्याबरोबर 6 महिने व्हॅलिडिटीची वाढ देत असताना EWS, SC-BC आणि कुणबी म्हणजे OBC तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. ही एक विनंती. तिन्ही ऑप्शन खुले ठेवा म्हणजे मराठ्याच्या पोराचं वाटोळं होणार नाही. आणि 6 महिन्याची व्हॅलिडिटीची त्यांना मुदत वाढ द्या. आज त्यांजवळ साधी कुणबीची चिठ्ठी जरी असली त्याच्यावर द्या, त्याला सांगा 6 महिन्यांनी व्हॅलिडिटी आणून दे. आणि सरकारनं हे केल्याबद्दल त्यांचं कौतुक. आता राहिलं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्याला मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. हाही मार्गी काढा. तिन्ही गॅजेट लागू करा लवकर. कारण आमचे शरीर पुरे संपल्यावर तुम्ही देताल, आमचे मराठे संपल्यावर देताल तर देऊन दिलं काय उपयोग नाही उशिरा देऊन. मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट झाली, आरक्षणासंदर्भात चर्चा झाली माहिती आहे. काय माहीत त्यांचं काय झालं, काय सांगावं, कशासाठी झाली हेच माहीत नाही. बाहेर आलं असतं ना मग आरक्षणासाठी झाली असती. नाही आम्ही बोलीत नसतो. हो ना, ते नाही आले तर ते यावं त्यासाठी उपोषण नाही आमचं. आम्ही काय छगन भुजबळचे मानलेले पितराला जेवायला मानलेले पाहुणे नाही. त्यांच्याकडे गेले का आमच्याकडे या. स्वतःच्या शक्तीच्या जोरावर, स्वतःच्या आंदोलनाच्या जोरावर, स्वतःच्या जातीच्या जोरावर आम्ही आणत असतो. आमचं असं नसतं त्यांच्याकडे आले का आमच्याकडे या, त्यांना कार्पेट आथरले का आम्हाला आथरा. नाही नाही नाही, त्याचा अर्थ तेच आहे. ते येणार मग मी म्हणायला पाहिजे ना या. त्यांच्याकडे कसे गेले तसं आमच्याकडे. आम्ही फुकटच्या पिठावर या गावडीत नसतो, ठेवतच नाही पहिल्यापासून. नाही आजच नाही, कधीच्या बाईट काढा या म्हणत नाही आपण त्यांना. यायचं ते या, नाही आले तर नाही आले.
आमचं काम काय आहे? मराठ्यासाठी लढणं, आपलं उपोषण करणं, आपल्या शरीरात झीज घेणं, आपलं जीव तळहातावर घेणं, आपण समाजासाठी लढत राहायचं. यायचं का नाही ते त्यांचा प्रश्न. त्यांना असं म्हणून जमत नाही तुम्ही त्यांसाठी आलते आमच्यासाठी नाही येत, त्यांना कार्पेट आथरीत आम्हाला नाही आथरीत, त्यांच्याकडे मुख्यमंत्री आलता मग आमच्याकडे, त्यांच्याकडे मंत्री आलते मग आमच्याकडे. आम्ही तसं नाही करीत. आपल्या शक्ती आहे का, आपल्यात दम आहे का, तर लढाय. लोकांचे उन्हे दुन्हे करून आपली तुंबडी भरून घेणारे आम्ही नाही. पाटील, सरकार एकीकडे हैदराबादला समिती पाठवली, तिथून कागदपत्र घेतले, अनेक अँगलनी सरकार काम करतं आहे, तसे वक्तव्य येत आहेत, तशा पद्धतीची तयारी सरकारने केली. पण तुमच्याशी संवाद साधत तुम्हाला कुठेतरी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. काम तर सुरू आहे सरकार. दुर्लक्ष नाही, येऊन काय बोलावं, येऊन काय बोलावं. हे पोरगं प्रत्येक वेळेस वेळ देतं, मागण ते देतं, महिना द्या म्हणलं की देतं, आणखीन काय द्या म्हणलं की देतं. मग समाजाच्या नजरेत आता मंत्री पडायला लागलेत. हे सरकार मंत्री मनोज जरांगेला किंवा समाजाला फसवायला लागलेत. त्यामुळे जाईन कोण आता, मंत्री तर संपत आले सगळे पाठवून असं आहे ते. चला, धन्यवाद. दम लागा लागला. मुख्यमंत्री असं म्हटले की येत्या काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक घेऊ म्हणून. नाही, घेतील ना मुख्यमंत्री, आमची कुठे शंका आहे त्याबद्दल. आम्ही 1 महिना दिला, एवढे दिवस लागत नाही हो. मराठा आणि कुणबी एक आहे, साधी एक ओळीचा शासन निर्णय करायचा, फक्त शासन निर्णय करायचा, लय सोपा विषय. चलो, धन्यवाद. दम लागला.